सर्वांना नमस्कार। आज शुभ्राचे पप्पा आणि आम्ही गेलेलो होतो भाजीपाला आणण्यासाठी। तर जवळजवळ आम्हाला पूर्ण संध्याकाळच होऊन गेलेली होती भाजीपाला आणण्यासाठी, कारण आज करायचं होतं मुलांना पालक पनीर आणि त्यातल्या त्यात आज होता 31 डिसेंबर आणि हा जो भाजीपाला आहे हा पूर्ण आठवड्याचा आणलेला होता मी। आणि त्यातल्या त्यात आज बऱ्याच दिवसांनी मला मठाची भाजी पण भेटलेली होती, कारण शुभ्राला खायचे होते मठाच्या भाजीचे पराठे। तर आज ती पण भेटलेली होती, तर येताना ती पण घेऊन आलेली होती। मग पटकन भाजीपाला भरून घेतला, फ्रीज वरच्या वर साफ करून घेतलं आणि लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होती। तर इथे पालक जे आहे ते गरम पाण्यामध्ये उकळवून घेतलेलं होतं मी 10 मिनिटं। त्यानंतर हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि पालक पनीर सोबत मुलांना खायचे होते नान। तर शुभ्राने इथे तेच पीठ मळण्यासाठी घेतलेलं होतं। तर सर्व साहित्य घरामध्येच होतं। तर मग आणि ती छान बनवते, तर त्यामुळे तिचा होमवर्क पण झालेला होता, तर मग तिने ते बनवायला घेतलेले होते। आणि इथे मी पालक जे आहे ते उकळून घेतलेलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ते बारीक करून घेते आहे। आणि हा जो मसाला आहे त्यामध्ये मी जास्त आलं, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली होती आणि फोडणीसाठी कांदा वगैरे। तर हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं छान। आणि त्यानंतर घेतलेलं होतं पनीर तळून घेण्यासाठी। तर पनीर हे असं छान तेलामध्ये तळून घेतलं ना थोडं, की ते खातानाही छान लागतं। म्हणजे आमच्या घरामध्ये तरी असंच आवडतं। एका बाजूला भात पण टाकून घेतलेला होता मी, कारण आज ना भाजीपाला आणायला गेलो ना की वेळच होऊन जातो आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे पाणी पण संध्याकाळचं येतं। मग तिकडनं आल्यानंतर पटकन पाणी भरलं, भाजीपाला भरून ठेवला आणि मग त्यानंतर स्वयंपाकाला लागलेली होती। त्यामुळे स्वयंपाकाला आज वेळच झालेला होता। आणि शुभ्राच्या पप्पांना 8-8:30 वाजेच्या दरम्यान जेवण हे लागतं। तर त्यावरूनच आमचं थोडंसं बोलणं चाललेलं होतं। तर म्हटलं ठीक आहे, आजच्या दिवस ॲडजस्ट करा थोडंसं। तेल छान गरम झालेलंच होतं, त्यामध्ये कांदा टाकला, थोडेसे कच्चे मसाले पण टाकले आणि थोडेसे वाटाणे पण घेतलेले होते। तर कच्च्या मसाल्यांमध्ये तेजपान, दालचिनी आणि 1-2 आपले लवंग, मिरे हे असं मटेरियल घेतलेलं आहे मी। जास्त काही घेतलेलं नाही आहे, पण त्याची पण टेस्ट छान येते भाजीमध्ये। तर हे असं छान फ्राय करून घेते आहे तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला 10-15 मिनटं। आणि लागेल तसं त्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। तर हे असं छान तेल सुटलेलं होतं मसाल्यांना आणि पनीर पण खूप फ्रेश भेटलेलं होतं। तर भाजीपाला घेऊन येतानाच आम्ही दूध आणि पनीर पण घेऊन आलेलो होतो। तर पालक पनीर बनवताना ना मी त्यामध्ये दुधावरची थोडीशी जी साय असते फ्रेश, तर ती पण टाकते आहे, त्याच्याने पण खूप छान लागतं आहे। लाल तिखट टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकते आहे मी। पाणी टाकलं ना की सर्व मसाले एकजीव तर होतातच आणि छान तेल पण सुटतं आपल्या भाजीला। आणि खरंच भाजी पण खूप छान आणि टेस्टी झालेली होती, सर्वांना इतकी आवडली की हॉटेलची भाजी पण तिच्यापुढे फिक्की झालेली होती आज। म्हणजे तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। शुभ्राने आज तिचा होमवर्क पटकन करून घेतलेला होता, त्यामुळे तिची मला बरीच मदत झालेली होती आणि त्यातल्या त्यात स्वयंपाकाला आज तसाही वेळ झालेला होता। म्हणजे जवळजवळ आम्हाला 9, 9:15 वाजलेले होते जेवायला बसण्यासाठी। तर शुभ्राने नान छान बनवलेले होते, म्हणजे मी तिला लाटून देत होती आणि तिने छान भाजून वगैरे घेतलेले होते। तर ही अशी आपली पालक पनीर जवळजवळ तयार झालेलंच आहे। त्यामध्ये मी वरतून ही साय थोडीशी फेटून घेतली आहे आणि मग टाकली आहे वरतून। साय टाकल्याच्या नंतर थोडीशी नॉर्मल साखर टाकलेली होती मी, त्याच्याने ना एकदम छान चव येते भाजीला। आणि नानमध्ये पण जास्त काही नाही, तेच आपलं दही, थोडीशी साखर आणि थोडासा सोडा आणि जी आपली काळी तीळ असते ती थोडीशी घेतलेली होती, थोडीशी कोथिंबीर। तर हे असं छानपैकी बनवलेलं होतं आम्ही, जिरा राईस, नान आणि पालक पनीर। आणि खरंच सर्व काही खूप छान झालेलं होतं, अगदी हॉटेलसारखं, हॉटेलपेक्षाही छान झालेलं होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे। वर्षातला प्रत्येक दिवस आपल्याला एक नवीन छान अनुभव देऊन जातो आणि काहीतरी शिकवूनच जातो। त्यामुळे सरत्या वर्षाला बाय बाय आणि नवीन वर्षाचं स्वागत असं आनंदाने, सगळ्यांच्या संमतीने, सगळ्यांच्या विचाराने केलं ना की पूर्ण वर्ष हे छानच जातं। आणि तसंही मुलांना आम्ही जास्त काही बाहेरचं देतच नाही, त्यांना बाहेरचं काही खावंसं वाटलंही तरी आम्ही ते घरीच बनवून त्यांना देत असतोय। आणि ते बनवत असताना छान गप्पा गोष्टी आणि छान छान आठवणी पण आपण साठवून ठेवतो, बरोबर की नाही? दिवस हे भराभर जात असतात, मुलं पण लहानाची मोठी कधी होतात कळत पण नाही। तर हा असा आमचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे। तिथे गरमागरम नान, गरमागरम पालक पनीर आणि त्याच्यासोबत जिरा राईस असं छान जेवण झालेलं होतं आमचं 31 डिसेंबरसाठी। तर तुम्हा सर्वांना पण आमच्याकडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला आता भेटूया पुढील ब्लॉगमध्ये, बाय।